श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 33। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जयाचे कृपावलोकन तात्काळ पातक पर्वत दहन कलिमलक्षालन रोकडे जयांच्या उपकारांच्या राशी फिटतीन जन्म जन्मांतरासी सहज बोलणे हितोपदेशी परम अविनाशी सुखदाई हे आपुले हे पराचे नाही जयांचे चित्तास ठावे भेदभावावृत संस्कृतीचे उठावे मनी नुमटावे जयांचे पूर्वीला अध्यायी जाहले श्रवण गुरुगरिमेचे अंश निरूपण आता ये अध्यायी श्रोते जन परिसाखी महिमान उदीचे माग मागोनी दक्षिणा घेत दीना दुबळ्यांस धर्म करीत उरल्याच्या मोळ्या खरीदीत धीगरीत वीत काष्ठांचे तयार शुष्क काष्ठांप्रत सन्मुख धुनी माझी होमीत तयांची राख होई जी अमित उदिती ओपीत भक्तांस शिर्डी होनी गावी परतता बाबांपाशी रजा मागता उदी देण्याचा परिपाठ होता ठावे हे समजता भक्तास किंबहुना आणा उदी म्हणता खरी अनुज्ञा झाली आता म्हणून ज्याचे त्याचे चित्ता परता या उल्हासता वाटतसे तैसेच शिर्डीत वास्तव्यासता माध्यान्नी आणि सायं प्रातः बाबा कोणासही उदीन देता रिक्त हसता पाठवीत हाच प्रत्यही होता क्रम परित्या उदीचा काय धर्म मशिदीत धुनी का अविश्रम का हा उपक्रम नित्याचा विभूतिदानी मनोगत बाबा काय सुचवीत हे दृश्य सकळ विश्वांतर्गत राख हे निश्चित मनी उमजा देह ही पंचभूतांचे काष्ठ भोग भोगावया अवशिष्ट भोग सरता पडेल निचेष्ट होईल विस्पष्ट ही राख तुमची माझी हीच स्थिती तियेची तुम्हास भावी स्मृती अहर्निश मज ही जागृती
तदर्थ विभूती देतसे। अखिल विश्व माया विजृंभित ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनृत याची खूण ही उदी सत्य निश्चितार्थ हा माना। येथे नाही कोणी कुणाचे दारापुत्र मामे भाचे। नग्न आलो नग्न जायाचे उदिहियाचे स्मारक। उदीचे या केलिया चर्चन आधी व्याधी होती निरसन। परिया उदीचा तत्वार्थ गहन विवेक पूर्ण वैराग्य। देव वेलती देऊनी दक्षिणा साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा। पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा कळतील आपणा हळूहळू। आले जरी वैराग्य हाती विवेक जरी नाही संगती तरी तयाची होईल माती। म्हणून विभूती आदरा विवेक वैराग्यांची जोड। तीच ही विभूती दक्षिणेची सांगड। बांधिल्या वीण भवनदीची खड अति अवघड गाठावया। लहान थोर दर्शना येत चरणी बाबांचे होऊनी विनत। जेव्हा जेव्हा माघारा जात विभूती देत त्या बाबा। मशिदीत नित्याची धुनी अक्षयी प्रदीप्त निशिदिनी। त्यातील मोठ मोठ रक्षा देऊनी बाबा बोळवणी करीत। प्रसाद म्हणून रक्षा देत निजांगुष्ठे निढळा फासीत। सवेची तो हस्त शिरी ठेवीत कल्याण इच्छित भक्तांचे। रक्षा विभूती आणि उदी शब्द तीन परी एकार्थवादी। हाची प्रसाद नित्य निरवधी बाबा अबाधित वाटीत। संसार आहे उदी समान हे एक या उदीचे महिमान। येईल ऐसा एक दिन मनी आठवण ही ठेवा। कमलदल जल समान नश्वर हा देह होईल पतन। म्हणून याचा त्यागा अभिमान उदी प्रदान दावी हे। सकळ विश्वाचा हा पसारा राख रांगोळी समनिर्धारा। करा जगन्मिथ्यात्व विचारा सत्यत्वाधारा उदीत। उदी म्हणजे केवळ माती नामरूपाची अंतिम गती। वाचारंभण विकार जगती मृत्तिके प्रतीती सत्यत्वे। स्वये बाबा ही प्रेमात येता ऐकिले आहेत गाणे गाता। त्यातील चुटका उदी पुरता परिसिजे श्रोता सादरता। रमते राम आयोजी आयोजी उदिया की गोनिया लायोजी। रमते राम आयोजी आयोजी उदिया की गोनिया लायोजी। लागता मनाची लहर
नाही गणाया समर्थ कोणी, परम कल्याणी ही उदी. परिसोनी उदी दान गुह्यार्थ, तैसाच परमार्थ आणि भावार्थ. पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ, योगक्षेमार्थ उदीचा. उदी पोटी हाही गुण, महती कैसी वाढेल यावीण. साई परमार्थ मार्गीचा धुरीण, स्वार्थ साधून परमार्थ दे. या उदीच्या योगक्षेम कथा, सांगू येतील संख्याता. परित्या कथितो अतिसंकलिता, ग्रंथ विस्तरता टाळावया. एकदा नारायण मोती राम, जानी हे जयांचे उपनाम. ब्राह्मणा उदीच्य गृहस्थाश्रम, वसतीचे स्थळ नाशिक. तैसेच बाबांचे आणिक भक्त, नामे रामचंद्र वामन मोडक. हे नारायण रावत यांचे सेवक, भक्त भाविक बाबांचे. सवे घेऊन मातोश्री ते, बाबा जै देहधारी होते. नारायण राव जाहले जाते, दर्शनाते बाबांच्या. तेव्हाच आपण होऊन तिथे, बाबांनी आधीच सुचविले होते. आता न येथून सेवा धर्माते, राहिला आमुते संबंध. पुरेही ताबेदारी आता, स्वतंत्र धंदा बरवाया परता. पुढे मग अल्पकाल जाता, दया भगवंता उपजली. सुटली नोकरी पराधीनता, आवडू लागली स्वतंत्रता. भोजन वसती ग्रह व्यवस्था, स्थापिली स्वसत्ता तेथेच. नाम ठेविले आनंदाश्रम, त्यातच केले परिश्रम. दिवसेंदिवस वाढले नाम, जाहला आराम चित्ताला. पाहुनी ऐसी वार्ता घडली, निष्ठा साई पदी वाढली. ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली, अनुभवे ठसली आढळता. प्रत्ययाली साईची वाणी, श्रवणार्थी आजाहली कहाणी. प्रेम वाढले साई चरणी, अघटित करणी साईची. बोलणे अवघे प्रथम पुरुषी, परिते नित्य दुजियाविषी. लक्ष ठेवून देखणारासी, अहर्निशी प्रत्यय हा. पुढे जैसा जैसा अनुभव, वाढले भक्ती प्रेम वैभव. आणखी एक तयांचा अभिनव, भक्तिभाव परिसावा. असो एकदा एक दिवस, नारायण रावांचे मित्रास. जाहला एकाकी वृश्चिक दंश, वेदना विवश बहु झाला. लावावया दंशाचे जागी, बाबांची उदी फार उपयोगी. परी जाता शोधावया लागी, लाधेना मागी तिये
पडलेली रक्षा ते स्थळी उदीच भाविली क्षणभरी घेऊन त्यातील एक चिमटी दंश जाहल्या जागी फासटी मुखे साई नाम मंत्र पुटपुटी भावने पोटी अनुभव ऐकता वाटेल नवल मोठे रक्षा चोळीता क्षणीच बोटे वेदना पळाल्या आलिया वाटे प्रेम दाटे उभयांसी ही तरी उत्पत्तीची विभूती व्यथिता प्रती लाविली होती परिउदी म्हणून मार्गीची माती ऐसीच अनुभूती प्रकटिते माती परी तियेचा संसर्ग जयास झाले दुखणे वारोग तया विण इतरांवरी प्रयोग करिताही उपयोग घडतसे एकदा एका भक्ताची दुहिता ग्रंथीज्वरे घेरली ही वार्ता ग्रामांतराहून येता अवचिता उद्भवली चिंता पितयास पिता वांद्रे शहरवासी मुलगी अन्य ग्रामी रहिवासी उदीचा संग्रह नाही पाशी निरोप नानांसी पाठविला करावी आपण बाबांची प्रार्थना दूर करावी माझी विवंचना म्हणून प्रार्थिले चांदोरकरांना उदी धाडाना प्रासादिक निरोप घेऊन जाणारी आस नानाही भेटले मार्गास जात होते कल्याणास कुटुंबासमवेत ते समयी ठाणे शहरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानांसी उदी पाहता नाही हाताशी उचलिले मृत्तिकेसी मार्गीच्या तेथेच उभे राहून रस्ता गाऱ्हाणे घालून साई समर्था मागे वळून स्वस्त्रीचे माथा चिमुट तत्वता लाविली येरीकडे तो भक्त निघाला मुलगी होती त्या गावी पातला तेथे तयास जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत मुलगी सतीन दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर वेदनांनी जाहली जर्जर कालची तिळभर आराम पाहू जाता तीच ती वेळा उदी जाणून मृत्तिकेचा टिळा करुणी नानाही जैसाई गाऱ्हाणीला उतार पडला ते थोनी असो त्या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल कथिता उदीपुरताच चुटका हा हेच प्रेमळ चांदोरकर असता जामनेरी मामलतदार साई निज भक्त कल्याणैक तत्पर करीत चमत्कार तो परिसा उदिसाया महिमा अपार श्रोता होई जे श्रवण तत्पर कथितो दुजातो चमत्कार
आश्चर्य थोर वाटेल। आसन्न प्रसव नानांची दुहिता, असह्य चालल्या प्रसूती व्यथा। जामने राहून साई समर्था, हाका सर्वथा मारिती। जामनेरीची ही स्थिती, शिर्डीस कोणास ठावी नव्हती। बाबा सर्वज्ञ सर्वगती, काही न जगती अज्ञात त्या। बाबांसी भक्तांची एकात्मता, जाणून नानांचे येथील अवस्था। समर्थ साई द्रवले चित्ता, करीती तत्वता ते काय। उदी धाडावी आले जीवा, इतुक्यात गोसावी रामगीर बुवा। जाहला तयाच्या मनाचा उठावा, आपुले गावा गमनार्थी। गावतयांचा खानदेशी, निघाला सर्व तयारी निशी। पातला बाबांचे पायांपाशी, दर्शनासी मशिरी। बाबा देहधारी असता, आदितयांचे पायान पडता। कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता, अनुज्ञान घेता जाईना। असो लग्न वा मौंजी बंधन, मंगल कार्य विधी विधान। कार्यकारण वा प्रयोजन, लागे अनुमोदन बाबांचे। विनातयांचे पूर्ण अनुज्ञापन, उदी प्रसाद आशीर्वचन। होणार नाही कार्य निर्विघ्न, भावना पूर्ण सकळांची। असो ऐशी त्या गावी रीत, तदनुरोधे रामगीर येत। पायास बाबांचे लागत, अनुज्ञा मागत निघावया। म्हणे बाबा खानदेशी, येतो जाऊनिया गावासी। द्या की उदी आशीर्वाद मजसी, अनुज्ञा दासासी निघावया। जयास बाबा प्रेम भावा, बाहती बापू गीर या नावा। म्हणती जाई खुशाल तू गावा, मार्गी विसावा घे थोडा। आधी जाई जामनेरा, उतरते ते नानांच्या घरा। घेऊन तयांच्या समाचारा, मग तू पुढारा मार्ग धरी। म्हणती माधवराव देशपांड्यांप्रती, उतरून दे रे कागदावरती। श्यामाती अडकराची आरती, गोसाव्या हाती नानाते। मग गोसाविया उदी देती, आणि कथोडी उडीत बांधिती। उडी देऊन त्याचे हाती, बाबा पाठविती नानांच। वदती ही पुडी आणि ही आरती, नेऊन देई नानांप्रती। कुसुनिक्षेम कुशल स्थिती, निघे पुढती निज गावा। जैसी रामा जनार्दन कृती, आरती ज्ञान राजा ही आरती। तैसीच आरती साई बाबा निश्चिती, समान स्थिती उभयांची। राम जनार्दन जना
प्रसाद पूर्ण अत्यंत भजन तद्रहित अपूर्ण असो ही बाबांची आवडती श्रोता परिसिजे साध्यंत आरती उदी समवेत बाबाजी पाठविती पुढे फलश्रुती दिसेल श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजा काळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळुनिया अनंग स्वस्वरूपी राहे गंग मुमुक्षु जना गावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता करे संस्कृती व्याता अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पाहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित जिन चातक निर्मळ तोय निज सुख आजावे माधवाया सांभाळ आपुली भाक आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजा काळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गोसावी वदे बाबा लागून मजपाशी अवघे रुपये 2 इतुके न केवी मी पोहोचेन बाबा जाऊन जामनेरी बाबा वदती तू स्वस्थ जाई लागेल तुझी सर्व सोयी विश्वास ठेवून साईचे पायी निघाले गोसावी जावया आज्ञा वंदुनी बापू गीर घेऊन ऐसा बाबांचा विचार उदी प्रसाद पावुनी सत्वर कार्य तत्पर निघाला जामनेरास जैसा आता नव्हता तेव्हा अग्निरथाचा रस्ता नवती प्रवासाची सुलभता उपजली चिंता गोसाविया बैसुनिया अग्निरथात प्रवासी उतरले जळगावात तेथून पुढील मार्ग समस्त जावे लागत पादचारी 1 रुपया 14 आणे
भरले अग्निरथाचे देणे, उरले अवघे चवलीचे नाणे, कैसे निजाणे पुढारा. ऐसा गोसावी चिंतातुर, असता जळगाव स्टेशनावर. तिकीट देऊन पडे जो बाहेर, शिपाई दूर देखिला. शिपाई आधीच शोधावर, येऊनिया उतारू समोर. पुसे शिर्डीचा बापूगीर, तो कोण साचार कथा हो. ते त्या शिपायाचे पुसणे, जाणून केवळ आपुल्या कारणे. गोसावी पुढे होऊनी म्हणे, मीच तो म्हणणे कायकी. तो म्हणे मज तुम्हाला गुणी, पाठविलेसे चांदोरकरांनी. चला सत्वर तांग्यात बैसुनी, राहिले पाहुनी मार्ग तुमचा. बुवास अत्यंत आनंद झाला, नानांस शिर्डीहून निरोप गेला. तरीच हा वेळेवर तांगा आला, घोरची चुकला हा मोठा. शिपाई दिसला मोठा चतुर, दाढी मिशा कल्लेदार. नीट नीट सल्यालेलाही जार, तांगाही सुंदर देखिला. जैसा तांगा तैसेच घोडे, ते काय होते भाड्याचे थोडे. निघती इतर तांग्यांचे पुढे, उत्साह ओढे कार्याच्या. भरता द्वादश घटकानिशी, सुटला तांगा जो वेगेसी. थांबविला तो पहाटेसी, ओढिया पाशी वाटेत. तव तो तांगेवाला सोडी, पाणी पाजावया आपुली घोडी. म्हणे आताच येतो तातडी, करू सुख परवडी फराळ. पाणी घेऊन येतो थोडे, खाऊ आपण आंबे पेढे. आणिक गुळ पापडीचे तुकडे, जुंपुनी घोडे निघू मग. दाढी पेहराव मुसलमानी, परिसूनी ऐसी तयाची वाणी. होय साशंकित रामगीर मनी, फराळ हा कोणी करावा. म्हणून तयासी विचारी जात, म्हणे तू का झालासी शंकित. मी हिंदू गरवाल क्षत्रिय पूत, असे मी रजपूत जातीचा. फराळ ही हा नाना देती, तुझी या लागी मज संगती. शंकू नको यत्किंचित निश्चिती, स्वस्थ चित्ती सेवी हा. ऐसा जेव्हा विश्वास पटला, मग त्या दोघांनी फराळ केला. तांगेवाल्याने तांगा जोडिला, प्रवास संपला अरुणोदयी. तांगा प्रवेशता गावा भीतरी, दिसू लागली नानांची कचेरी. घोडेही विसावले क्षणभरी, सुखावे अंतरी रामगीर. बुवास दाटली लघुशंका, बसाया गेले वाजूस एका. पूर्वस्थळी परतती
आश्चर्य देखावर्तले. नाही तांगा नाही घोडी, दिसेना तांगे वाला गडी. कोणीही तेथे न दिसे ते घडी, जागा उघडी देखिली. रामगीर मनी विचारी, चमत्कार हा कायतरी. आणोनियामज येथ भरी, इतक्यात दूरी केला कुठे. बुवा जावोनी कचेरियात, नानांची भेट घ्यावया उत्कंठित. असती निजगृही हे कळता वृत्त, जावया तै प्रवृत्त जाहला. बुवा वाटेने पुसत चालला, सहज नानांचा पत्ता लागला. ओटीवर जो जाऊन बैसला, आत बोलाविला नानाही. परस्परांची भेट जाहली, उदी आरती बाहेर काढिली. नानांची सन्मुख ठेविली, वार्ता निवेदिली संपूर्ण. नवलही जव उदी आली, मुलगी नानांची त्याच काली. प्रसूत्यर्थ होती अडली, जाहलेली अतिकष्टी. व्हावया ते संकट निरसन, मांडिले होते नवचंडी हवन. पाहुनी सप्तशती पाठ पठण, विस्मयापन्न गोसावी. जैसे क्षुधार्था अकल्पित, ताटयावे पक्वान्न पूरित. किंवा तृषित चकोरामुखी अमृत, तैसे तव होत नानाला. हाक मारिली कुटुंबाला, उदी दिधली पाजावयाला. स्वये आरती म्हणावयाला, आरंभ केला नानाही. वेळ क्षणभर गेला न गेला, बाहेर आतून निरोप आला. ओठास लाविता उदीचा प्याला, आराम पडला मुलगीस. तात्काळ क्लेश निर्मुक्ती जाहली, मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली. सुखाने हाती पायी सुटली, काळजी फिटली सर्वांची. तांगेवाला कुठे गेला, येथेही मज नाही आढळला. रामगीर पुसे नानाला, तांगा धाडिला तो कुठे. नाना वदती म्यान धाडिला, तांगा कुठला ठावा न मजला. तुम्ही येत आहे ठावे कुणाला, तांगा कशाला धाडीन मी. मग बुवानी तांग्याची कथा, आमूलाग्र कथिली समजता. विस्मय दाटला नानांचे चित्ता, पाहुनी वत्सलता बाबांची. कुठला तांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई. संकट समयी धावत येई, भावा पायी भक्तांच्या. असो आता कथानुसंधान, पुढे चालवू पूर्वीला कथान. पुढे काही कालांतरे करून, बाबाही निर्वाण पावले. सन 1918
शुभ दिन बरा, केला धरार्पण निज देह. मग पुढे जाहली समाधी, नारायण राव तया आधी. बाबा देह धारी तधी, दर्शन साधी दो वेळा. समाधीस झाले 3 संवत्सर, दर्शनेच्छा जरी बलवत्तर. परी येता येईना योग्य अवसर, तेणे अधीर जाहले. समाधी मागे वर्ष भरले, नारायण राव व्याधीनी पीडिले. औषधोपचार सर्व सरले, उपाय हरले लौकिकी. गेले जरी व्याधीने गांजून, रात्रंदिन बाबांचे ध्यान. गुरुरायास कैसे मरण, दिधले दर्शन नारायणा. एके रात्री पडले स्वप्न, साई एका भुयारामधून. नारायण रावांपाशी येऊन, देती आश्वासन तया ते. काळजी काही न धरी मनी, उतार पडेल उद्यापासूनी. 1 आठवडा संपता क्षणी, बसशील उठूनी तू स्वये. असो मग 8 दिवस लोटले, अक्षरे अक्षर प्रत्यंतर आले. नारायण राव उठून बैसले, अंतरी झाले अनिवार. ऐसेच काही जाता दिवस, आले नारायण राव शिर्डीस. समाधीचे दर्शनास, तेव्हा या अनुभवास कथी येले. देहधारी म्हणूनी जित, समाधिस्थ जेते काय मृत. साई जनन मरणातीत, सदा अनुस्यूत स्थिरचरी. वन्ही जैसा काष्ठी गुप्त, दिसेना परी तदंतर्हित. घर्षण प्रयोगे होई प्रदीप्त, तैसाच भक्तार्थ हा साई. एकदा जो प्रेमे देखिला, तयाचा आजन्म अंकित झाला. केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला, तयाच्या हा केला ओ देई. न लगे तयासी स्थळवा काळ, उभा निरंतर सर्व काळ. कैसी कोठून दाबील कळ, करणी अकळ तयाची. ऐसी काही करील रचना, मनात येतील कुतर्क नाना. तो दृष्टी ठेविता चरणा, ध्यान धारणा वाढेल. ऐसे झालिया एकाग्रमन, घडेल अत्यंत साई चिंतन. हेच हा साई घेई करवून, कार्य ही निर्विघ्न पार पडे. व्यवहार न लगे सोडावयास, सुटेला आपोआप हव्यास. ऐसा हा मना लाविता अभ्यास, कार्य ही अप्रयास घडेल. कर्मभूमीस आलासे देह, कर्मे घडतील निस्संदेह. स्त्री पुत्र वित्त आणि गेह, यथेच्छ परिग्रह होवो का. होणार
तसे श्रमतात अहर्निश. खोलून या कानांची कवाडे, हृदय मंदिर करा की उघडे. रिघूद्या ईस आतुलीकडे, भवभय साकडे वारील. हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध, शार्मण्य देशियांशी युद्ध. लष्कर करू लागे सिद्ध, शत्रु विरुद्ध संग्रामा. आंग्ल भौम राज्याधिकारी, या भरत भूमीची या भीतरी. लष्कर भरती शहरो शहरी, होते करीत चोहीकडे. सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली. ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली, कथा वर्तली नवलपरी. आप्पासाहेब कुलकर्णी नाव, जडला साई चरणी भाव. हा तरी एक साईचा प्रभाव, लीला अथावतयांची. तया ते बहुता वर्षापूर्वी, बाळासाहेब भाट्यांकरवी. प्राप्त झाली बाबांची छबी, होती लाविली पूजेस. काया वाचा मने करून, प्राप्त गंधाक्षता पुष्प घालून. नित्य नेमे छबीचे पूजन, नैवेद्य समर्पण करीत. सरेल केव्हा कर्मभोग, होईल केव्हा मनाजोग. साई प्रत्यक्ष दर्शन योग, आपास हृद्रोग लागला. साई बाबांच्या छबीचे दर्शन, तेही प्रत्यक्ष दर्शना समान. भाव मात्र असावा पूर्ण, वेळेवर खूण पावाल. केवळ छबीचे दर्शन होता, प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता. ये विषयीची अन्वर्थता, श्रोता सादरता परिसिजे. एकदा बाळा भुवा सुतार, मुंबापुरस्थ भजनकार. अर्वाचीन तुकाराम नामधर, गेले शिर्डी सदर्शना. हीच तयांची प्रथम भेट, पूर्वी कधीही नसता गाठ. होताच उभयता दृष्टादृष्ट, साई तो स्पष्ट त्यावदले. 4 वर्षापासून पाहे, मजला याची ओळख आहे. बाळा बुवा विस्मित होये, ऐसी काहे वदतात. बाबांनी नाही शिर्डी सोडिली, मीही डोळा आजची देखिली. त्या मज 4 वर्षा पहिली, ओळख पडली हे कैसे. ऐसा विचार करिता करिता, 4 वर्षा मागील वार्ता. छबी एकदा बाबांची नमिता, आठवली चित्ता भुवांच्या. मग त्या बोलाची अन्वर्थता, बाळा भुवास पटली तत्वता. म्हणती पहा संतांची व्यापकता, भक्तवत्सलता ही त्यांची. मी तो केवळ छबीन
हा पदार्थ जाणाया समर्थ नव्हतो मी. माझी ओळख बाबांस ठावी माझ्याही तो नव्हती गावी. संतांनी जै आठवण द्यावी तेव्हाच पडावी ठाईची. निर्मल आरसा निर्मल उदक तै बिंबाचे प्रतिबिंब देख. छबी हेही प्रतिबिंब एक शुद्ध प्रतीक बिंबाचे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शना समान. सर्वदर्शी संतांची जाण तीच ही शिकवण सर्वाते. असो आता पूर्वील कथा परिसावया सावधानता. असावी श्रोतयांचे चित्ता अनुसंधानता राखावी. वास्तव्यापांचे ठाणे शहरी आली भिवंडीची कामगिरी. 8 दिवसा येईन माघारी पडले बाहेरी सांगून. दिवस 2ची गेली यावरी घडले अपूर्व पहा माघारी. पातला एक फकीर दारी तयांचे घरी ठाण्यास. होता तयाची दृष्टादृष्ट साईच सर्वांस वाटले स्पष्ट. छबीचे साम्य नखशिखांत रूपरेखेत संपूर्ण. कुटुंब आणि मुले बाळे फकीराकडे सर्वांचे डोळे विस्मयापन्न झाले सगळे. बाबाच आले वाटले पूर्वीन कोणास प्रत्यक्ष दर्शन. परिछबीच्या सादृश्यावरून हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासा संपन्न झाले. साई शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करी जे निवेदन श्रोती सावधान परिसिजे. साई स्वये मी नव्हे साचा परी मी बंदा आज्ञांकित त्यांचा. समाचारार्थ मुला बाळांच्या आलोसे तयांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा मुलांची माता करी संभावना. 1 रुपया देई तत्क्षणा उदी प्रदाना तोही करी. देई साई बाबांची विभूती पुढीत बांधून बाई प्रती. म्हणे ठेवी त्या छबीचे संगती सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादुनी निज कार्यार्थ साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत जाहला मार्गस्थ फकीर. मग तो तेथुनी आजो निघाला आलिया मार्गे चालून गेला. येरीकडे जो वृत्तांत घडला अपूर्व लीला साईची. आप्पासाहेब भिवंडीस गेले पुढे न जाता मागे परतले. घोडे तांग्याचे आजारी झाले गमन राहिले पुढारा. ते मग
तेणे मनाला लज्जा वाटली, मी हसतो तर दहांचे खाली, नसतीच झाली बोळवणी. ऐसे आप्पा साहेब वदले, चित्तास किंचित खिन्नत्व वाटले, फकीर मशिदीत सापडतील वाटले, शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तकिया ठिकठिकाणी, जेथे जेथे उतरती कोणी, स्थाने समस्त शोधिली आपानी, फकीरा लागूनी ते धवा. शोधा शोध करिता थकले, फकीर कोठेही तो नाढळे, मग ते भुकेले जाऊन जेवले, निराश झाले ते धवा. परितयास नाही ठावे, रित्या पोटी न शोधा निघावे, आधी निजात्म्यास संतुष्ट व्हावे, पाठी उठावे शोधार्थ. ये अर्थाची बाबांची कथा, दाविलया निज तत्वाची यथार्थता, किमर्थ येथे तिची द्विरुक्तता, अध्याय तो श्रोतावगत. गुरु गरिमा नामे एक, गताध्यायी कथा सुरेख, तेथ स्वमुखे निज गुरुची भाक, वर्णिली कारुणिक श्री साईंनी. तेच सत्य अनुभवा आले, आप्पा जेव्हा जेऊन निघाले, सवे स्नेही चित्रे घेतले, सहज चालले फिरावया. असो काही मार्ग क्रमिता, अनुलक्षून आपणा करिता, देखिले येता एकाग्रहस्था, अतिसत्वरता ते स्थळी. येऊनी उभे राहता जवळी, आप्पा साहेब हळूच न्याहाळी, हेच आले असतील सकाळी, वाटले ते वेळी तयास. आधी जया ते शोधित होतो, हाची गमे मज फकीर की तो, आन खाग्र छबीसी जुळतो, विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तर किती अंतरी, तोच तो फकीर हात पसरी, ठेविती एक रुपया करी, आप्पा ते अवसरी तयाचे. आणिक मागता आणिक एक, दिधला तयावरी तिसरा देख, तरी तो फकीर मागे आणिक, नवल कौतुक पुढेच. चित्र्यांपासी होते तीन, तेही आप्पा घेती मागून, देती तया फकीरा लागून, तरी तो राहीन मागता. आप्पा साहेब वदती तयास, आणि कधीन येता घरास, बरे म्हणून घराकडेस, ती घेते समयास परतले. घरी येताच आणिक तीन, हाती दिधले रुपये काढून, झाले 9 तरी अजून, फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता, आप्पा साहेब वदती तत्वता, बंदी दहांची
नोटची आता बाकी राहता राहिली. सुटे रुपये सर्व सरले, नाही दुसरे काही उरले. नोट देसना फकीर बोले, तैसे ही केले आपांनी. नोट जवती हाती लागे, नऊ देऊनी टाकी मागे. फकीर मग तो आलिया मार्गे, गेला अति वेगे परतोनी. पाहता या कथेचे सार, जया भक्ताचे जैसे उद्गार, तैसे ते पूर्ण करवून घेणार. ब्रीद हे साचार साईचे, पाहुनी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता. येच अर्थीची आणिक वार्ता, स्मरली जी मज प्रसंगोपातता. अतिसादरता परिसावी, आहेत एक भक्त भाविक. नामे हरी भाऊ कर्णिक, डहाणू ग्रामीचे स्थायिक. अनन्य पायिक साईचे, सन 1917. पाहुनी गुरु पौर्णिमा पवित्रा, करू आले शिर्डीची यात्रा. त्या अल्पचरित्रा सांगतो, यथाविधी पूजा झाली. दक्षिणा वस्त्रे अर्पण केली, आज्ञा घेऊनी उतरता खाली. कल्पना आली मनास, वाटले आणिक 1 रुपया. वरती जाऊन बाबांस द्यावा, तोच तो विचार लागला त्या गावा. रुपया ठेवावा तैसाच, ज्या गृहस्थे आज्ञा देवविली. त्यानेच वरून खूण केली. आता एकदा आज्ञा झाली, पुढील पाऊली मार्गक्रमा. विश्वास ठेवून या संकेती, कर्णिक तैसेच पुढे निघती. उतरते झाले नाशिकावरती, मित्र समवेती मार्गात. काळ्या रामाचे देऊळात, कर्णिक जाता दर्शनार्थ. नरसिंग महाराज संत, दर्शन अवचित झाले. भक्त परिवार असता भोवती, महाराज अकस्मात उठती. कर्णिकास मणिबंधी धरिती, कृपया म्हणती दे माझा. कर्णिक मनी जाहले विस्मित, कृपया मोठा आनंदे देत. कैसा साई मनोदत्त, कृपया स्वीकारित वाटले. साई स्वीकारित हेही नसाच, ध्यानी मनीही नसतात साच. खेचून बलात्कार ते मागत, तैसीच ही मात जाहली. मन हे संकल्प विकल्पात्मक, तरंगावर तरंग अनेक. सत्कृदर्शनी भावी एक, प्रसंगी आणिक कल्पना. आरंभी चित्ती उठे जी लहरी, मात्र ती सद्वृत्ती असावी बरी. होईल तियेचाच परिपोष जरी, कल्याणकारी ती एक. ती
प्रकार बाबांचा. देह विसर्जन कथा ऐकता, स्वये बाबा निज देह त्यागिता. कळून येईल अभिनवदानता, नवदान देतात समयी. दिधला काया वाचा मने, एकची रुपया कुटुंबाने. स्वीकारिला अति संतुष्टपणे, अधिक मागणे नव्हते तै. परी ते निज कुटुंबाचे देणे, आपांचे मनास वाटले उणे. मी असतो तर देतो 10 गुणे, फकीरा कारण तेव्हाच. ऐसे आपा जैवाच्या दत्त, 10 रुपये देतो म्हणत. ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त, होतील ऋणमुक्त कैसे ते. फकीर नव्हता हा इतरांपरी, हा काय कोणी होता भिकारी. काहीही पडता जयाचे करी, जाईल माघारी परतोन. जाहले नव्हते दिवस गत, बोलल्याच दिशी मागुता येत. परी ते कोणीही फकीर अपरिचित, म्हणून साशंकित आपातै. आरंभी मागणे करीते वेळी, 6 रुपये होते जवळी. परी ती रक्कम हाता वेगळी, तदर्थ केली ना त्यांनी. असो आपणवरी प्रेम नसते, फकीर वेशे बाबा येते. जरी दक्षिणेचे मिशन करीते, कथेस येते रस कैचे. आपा साहेब केवळ निमित्त, तुम्हा आम्हा एकची गत. जरी आरंभी गोड हेत, प्रसंगी आचरित प्रसंगासम. आपण सर्व वाग्दानी तत्पर, दान काळी शंका फार. जीव होई खालीवर, निश्चितता तर दुर्लभ. तथापि हित आणि मित बोलेल, बोलाईसेच जो वागेल. खरे करून दावील निज बोल, एखादाच लाल हरीचा. असो जो भक्त अनन्य भाविक, जो जो जे जे अर्थी कामुक. असो ऐहिक वा आमुष्मिक, साई फलदायक समर्थ. जरी हे आपा साहेब हुशार, आंग्ल विद्या विभूषित चतुर. आरंभी 40 टिकल्याच पगार, देतसे सरकार तया ते. ते पुढेही छबीला धता, हळू हळू वाढू लागता. 40 बहुगुणे वरता, पगार आता झालासे. एकाची 10 गुणे देता, 10 गुणे अधिकार, 10 गुणे सत्ता. हा तो अनुभव, हा तो हाता, सकळा देखता बाबांचा. शिवाय परमार्थाची दृष्टी, वाढीस लागे निष्ठेच्या पोटी. ही काय आहे सामान्य गोठी, विचित्र हातोटी बाबांची. पुढे आपा साहेब मागती,
पुढी माझी निघाली तत्वता, ताईत बनवून अतिपूज्यता, बांधिली निज हस्ता माझारी. पुढे बाबांचे दर्शन घेता, स्वये बाबांनी जो दिधला होता, तो केसही अति प्रेमळता, घातला ताईता माझारी. काय बाबांच्या उदीचे महिमान, उदी शंकराचेही भूषण, भावे भाळी करी जो चर्चन, विघ्न निरसन तात्काळ. करुणी मुख मार्जन स्नान, करी जो नित्य उदी विलेपन, चरण तीर्थ समवेत पान, पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष, सेविता होईल पूर्णायुष्य, होईल पातक निरसन शेष, सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे, साईने केले आपा कारणे, तेथ आपण आगंतुक पाहुणे, यथेष्ट जेवणे पंक्तीस. पाहुणे अथवा घरधनी, उभयांसी एकची मेजवानी, प्रपंच नाही रसास्वादनी, स्वानंद भोजनी भातृप्त. हे माड साई चरणी शरण, पुरे आता हे तुकेच श्रवण, पुढील अध्यायी होईल कथन, याहून महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन, हाड्याव्रण निर्मूल निरसन, नारु निवारण ग्रंथिज्वर हरण, अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. उदी प्रभावो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.